श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदी पर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सवती पुढे सांगतात, भर दिवसा आकाशात उल्कापात झाले. त्यामुळे जिकडे तिकडे धुराचे लोट पसरले आणि भडकलेल्या ज्वाला दिसू लागल्या आणि वसु, रुद्र, आदित्य, साध्य नामक देव, मरुद्गण आणि इतरही देवगण यांच्या अस्त्रांनी परस्परांवर घाला घातला. पूर्वी देवासुरांचा संग्राम झाला होता तेव्हा अशा प्रकारच्या प्रचंड वावटळींनी धुमाकूळ घातला नव्हता आणि हजारो उल्कापातांचा असा प्रचंड तडाखाही बसला नव्हता. आकाशामध्ये एकही मेघ नसता भयानक मेघगर्जनेचे कानठळ्या बसविणारे आवाज ऐकू येऊ लागले आणि पर्जन्याने वृष्टी केली ती रुधिराची. देवांच्या कंठातील पुष्पमाला सुकून गेल्या आणि त्यांच्यामुळे सारे तेज म्लान होऊन गेले. उत्पात करणारे भयानक मेघ रुधिराची अनावर वृष्टी करू लागले आणि सोसाट्याच्या वाऱ्यांनी उत्पन्न झालेल्या धुळीच्या लोटामुळे देवांच्या मस्तकावरील मुकुट दळमळू लागले. अशा प्रकारे भयानक उत्पात पाहिल्यानंतर सारे देव भीतीने गांगरून गेले. इंद्राचाही थरकाप झाला आणि तो देवांसमोर बृहस्पतीकडे गेला आणि म्हणाला, भगवान, कसलेही कारण नसता एकाएकी हे घोर उत्पात कशामुळे होऊ लागले आहेत? समरांगणात जो आमच्यावर चाल करून येईल असा एकही शत्रू भोवताली दिसत नाही. बृहस्पती म्हणाला, देवाधिपते इंद्रा, तुझ्याच अपराधामुळे हे सारे घडत आहे. महात्म्या वालखिल्य महर्षींच्या उग्र तपश्चर्येने निर्माण झालेल्या कश्यप मुनींचा आणि विनतेचा हा इच्छेप्रमाणे रूप धारण करणारा महाबलाढ्य आकाश संचारी पुत्र गरुड अमृतहरणासाठी इकडेच येत आहे. बलवंतांमध्ये हा गरुड श्रेष्ठ आहे. तो महासामर्थ्यशाली आहे आणि अमृताचे हरण करणे ही गोष्ट त्याला अगदी सोपी आहे. कोणतीही अवघड गोष्ट ह्याच्या बाबतीत अगदी शक्य आहे. असाध्य असलेली गोष्टसुद्धा हा सहज प्राप्त करून घेईल. सवती म्हणाला, बृहस्पतीचे हे बोलणे ऐकल्यावर अमृताचे रक्षण करण्यासाठी नेमलेल्या देवांना इंद्र म्हणाला, अतुल सामर्थ्य आणि पराक्रम यांनी युक्त असलेला हा पक्षीराज गरुड अमृताचे हरण करण्यास टपलेला आहे. याने बलात्काराने अमृत पळवून नेऊ नये यासाठी मी तुम्हाला अगोदरच जागे करीत आहे. त्याचे सामर्थ्य अपार आहे असे बृहस्पतींनी मला आत्ताच सांगितले. इंद्राचे ते बोलणे ऐकल्याबरोबर देव आश्चर्यचकित झाले आणि गरुडाला प्रतिकार करण्याच्या तयारीने अमृताच्या भोवती वेढा घालून ते ठाण मांडून उभे राहिले आणि महाबलाढ्य इंद्रसुद्धा वज्र घेऊन तयारीत उभा राहिला. सुवर्णाने मढविलेले वैदूर्य रत्नखचित बहुमोल चिलखते धारण करून चमकदार व चिवट अंगुली त्राणे घालून भीतीने गाळण उडविणारी अनेक प्रकारची विलक्षण धारदार तीक्ष्ण शस्त्रे उंच धरून चक्रे, परिघ, त्रिशूळ, परशु, विविध शक्ती तळपणाऱ्या तीक्ष्ण तलवारी इत्यादी अग्नीप्रमाणे उज्ज्वल दिसणारी शस्त्रे आपापल्या शरीर सामर्थ्याप्रमाणे धारण करून त्याचप्रमाणे अतिशय वजनदार गदा हातात घेऊन दिव्य अलंकार धारण करणारे ते निर्भय आणि तेजस्वी सूरगण मोठ्या करारीपणाने युद्धासाठी सज्ज झाले. अनुपम सामर्थ्य, पराक्रम आणि तेज असलेले
असुरांच्या नगरांचे निर्दालन करणारे, अमृताचे रक्षण करण्यासाठी निर्धार केलेले ते देव अग्निप्रमाणे तेजस्वी असलेल्या शरीरांच्या योगे दैदिप्यमान दिसत होते. अशा प्रकारे त्या अद्भुत समरांगणावर ते देव सज्ज होऊन उभे राहिले आणि लक्षावधी परिघांनी शस्त्रांनी गजबजून गेलेले ते समरांगण दिसताच सूर्याच्या किरणांनी उजळून निघालेले आकाशच वरून निखळून खाली पृथ्वीवर आले आहे की काय असा कोणालाही भास झाला असता. सौती पुढे कथा सांगता सांगता मध्येच शौनक सौतीला म्हणाले, हे सूतपुत्रा, महेंद्राचा अपराध तो कोणता? त्याच्या हातून घडलेला प्रमाद कोणता? आणि वालखिल्य महर्षींच्या तपश्चर्येच्या प्रभावाने गरुडाची उत्पत्ती कशी झाली? त्याचप्रमाणे ब्राह्मण कुळात जन्मलेल्या कश्यप महर्षींना पुत्र झाला तो पक्ष्यांच्या जातीतील कसा झाला? आणि त्यांचा तो पक्षीराज पुत्र सर्व प्राण्यांना अजिंक्य आणि अवध्य का बरे झाला? इच्छेप्रमाणे संचार करण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी कसे उत्पन्न झाले? तसेच इच्छेप्रमाणे पराक्रम गाजविण्याचे कर्तृत्व त्याला कसे लाभले? इत्यादी गोष्टी पुराणांमध्ये जर पूर्वी कोणी वर्णिल्या असल्या तर त्या तू आम्हाला समजावून घेण्याची कृपा कर. शौनकांनी असे विचारले असता सौती पुढे सांगू लागला, ब्राह्मण श्रेष्ठ, तुम्हाला ज्याविषयी जिज्ञासा आहे तो हा सारा विषय पुराणामध्ये वर्णिलेला आहे. तो मी तुम्हाला विस्ताराने न सांगता संक्षेपाने सांगत आहे. तुम्ही तो ऐकावा. पुत्रप्राप्तीच्या लालसेने कश्यप प्रजापतींनी यज्ञ आरंभिला. या यज्ञामध्ये ऋषींनी, देवांनी आणि गंधर्वांनी त्यांना सहाय्य केले असे ऐकिवात आहे. त्या यज्ञामध्ये इंद्राची, वालखिल्य मुनींची आणि अन्य देवगणांची कश्यप मुनींनी समिधा आणण्यासाठी योजना केली होती. त्यांच्यापैकी इंद्राने आपल्या अतुल पराक्रमाला साजेसा समिधांचा पर्वता एवढा मोठा भार अनायासे उचलून आणला. समिधांचा हा भार उचलून आणत असताना मार्गामध्ये पळसाची एक लहानशी काटकी एकजुटीने उचलून आणणारे अंगठ्याच्या पेऱ्यांप्रमाणे ठेंगणे असलेले ऋषी त्याला दिसले. कोणत्याही आहाराचे सेवन न करणाऱ्या त्या तपोधनांची शरीरे कमालीची कृश्य झाली होती आणि गायीच्या पावलामुळे तयार झालेल्या लहानशा खळग्यातील थोड्याशा पाण्यात सुद्धा ते धड उभे राहू शकत नव्हते. अशी त्या ऋषींची दुर्दशा पाहून सामर्थ्यामुळे गर्विष्ठ झालेल्या इंद्राला मोठे आश्चर्य वाटले आणि तो त्यांच्याकडे पाहून कुत्सितपणे हसला आणि त्यांची हेटाळणी करून तो झपाट्याने त्यांना ओलांडून गेला. त्यामुळे त्या वालखिल्य ऋषींना पराकाष्ठेचा क्रोध आला आणि संतापाच्या भरात इंद्राला घातक ठरणारे असे घोर कर्म त्यांनी आरंभिले. हे विप्रांनो, उग्र तपश्चर्या करणाऱ्या त्या वालखिल्य ऋषींनी कोणती इच्छा मनात धरून विविध मंत्रांनी यथाविध अग्नीमध्ये हवन केले ते आता ऐका. आता ही गोष्ट आपण उद्या वाचूया. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30 वाजता महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.